मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर तसंच कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पाऊस सुरू। हवामान विभागानं पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस कोसळतोय। या अतिवृष्टीचा फटका सेलू आणि समुद्रपूर तालुक्याला बसलाय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। तर आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडलेत। त्यातील 23 दरवाजे 1 मीटरनं तर 10 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेत। यावेळेस 2,13,755 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय। तुमसर शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून शहरातील 34 वर्ष जुन्या बावडी मंदिरामध्ये पाणी शिरलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील तुमर या तालुक्यामध्ये मुक्ताई धबधबा जो आहे तो ओसंडून वाहतोय। धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलंय। त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी वनविभागानं प्रवेशबंदी केली आहे। ठाण्यात शुक्रवारी रात्रपासून सुरू झालेल्या पावसानं शनिवारी दिवसभर मुक्काम ठोकला होता। ठाण्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर शहरात ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली होती। शहरातील सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांसह वाहन चालकांची कसरत झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये रात्रभर मुसळधार सरी कोसळल्यात। त्यामुळे जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे। यावेळेस हवामान विभागानं जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं प्रमुख नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्ध्यात सलग तिसऱ्या दिवशी रात्रभर मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे छोटी नदी आणि नाले जे आहेत ते तुडुंब वाहत आहेत। दरम्यान वडद इथल्या भदाडी नदीला पहिल्यांदाच मोठा पूर आल्यामुळे वाहतुकीसाठी मोठा खोळंबा झालाय। भदाडी नदीतील पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। राज्यभरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। कर्नाटकमधील अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवलाय। 1,50,000 क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा धोका जो आहे तो टळलाय। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असताना कोल्हापूर प्रशासनानं कर्नाटकाशी संपर्क साधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली आहे। मागील काही दिवसांपासून मोरवे धरण परिसरामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे मोरवे धरण 51% भरलंय। त्यामुळे यंदाही मोरवे धरण 100% भरण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। धरण पूर्ण भरण्यासाठी अद्यापही 2100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे। मुसळधार पावसामुळे मावळच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे। संपूर्ण मावळ तालुका हिरवागार झालाय। तर पावसामुळे धबधबेही प्रवाहित झाले। त्यामुळे आई एकविरेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनीही धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद घेतलाय। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेलाय। महामार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अग्रवाल ग्लोबल कंपनीचे हे काम अत्यंत संथ गतीनं चालू असल्यामुळे ही घटना घडली आहे। दरम्यान वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे वाहतूक कोंडी ही सुरळीत झाली आहे। यंदा खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्यानं डाळी आणि तांदळाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल असा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय। डाळी आणि तांदळाचं उत्पादन वाढलं तर किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। एपीएमसीमध्ये परराज्यातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्यानं टोमॅटोचे भाव वाढलेत। बाजारामध्ये सध्या 33 गाड्या टोमॅटोची आवक होत असून टोमॅटोच्या दरामध्ये प्रति किलो 20 रुपयांनी दरवाढ झाली आहे। त्यामुळे आधी 40 ते 50 रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटोचे दर हे आता 70 ते 80 रुपयांवरती पोहोचले आहेत। मध्य रेल्वेवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती तर सीएसएमटी आणि चुनाभट्टी वांद्रे या स्थानकादरम्यान सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी 11:40 ते सायंकाळी 4:40 पर्यंत डाऊन हार्बर मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे। गोरेगाव पहाडी इथं 2,500हून अधिक घरांची निर्मिती केल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार आहे। गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडावरती 2,500 घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय। अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरं असणार आहेत।
जोगेश्वरी विक्रोळी मेट्रो 6च्या प्रवाशांसाठी विविध पादचारी पुलांची उभारणी होणार आहे। त्यापैकी 2 पुलं थेट रेल्वे स्थानकांशी जोडण्यात येणार आहेत। त्यामुळे मेट्रो स्थानक गाठण्यास रेल्वे प्रवाशांना आता सोपं जाणार आहे। नवी मुंबईतील पहिल्या वहिला मेट्रो मार्गावरही आता लवकरच स्वयंचलित भाडे संकलन प्रणाली लागू करण्यात येणार आहे। यासाठी 3 कंपन्यांमध्ये स्पर्धा असून त्यांची नावं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं जाहीर केली आहेत। यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या सर्व 11 स्थानकांवर QR कोड, स्मार्ट कार्ड आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डद्वारे मेट्रोची तिकीटं काढता येणार आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये हवामान बदलामुळे साथीचे आजार बळावू लागलेत। शासकीय रुग्णालयातील सर्व OPD फुल झाले आहेत। या पार्श्वभूमीवरती आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याचे तसेच फवारणी, औषध गोळ्या आणि इतर कक्ष तयार ठेवण्याचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत। मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरामध्ये जवळजवळ 18 तास महिला तरुणी बिनधास्तपणे प्रवास करू शकतात। मात्र लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस आणि होमगार्ड जेवणासाठी काही वेळा प्लॅटफॉर्मच्या बाकड्याचा आधार घेताना दिसतात। परंतु आता मुंबई पोलीस आणि रेल्वेच्या समन्वयातून प्रत्येक स्टेशनवर पोर्टेबल केबिन उभारण्याचं काम प्रस्तावित आहे, अशी माहिती मुंबई लोहमार्ग आयुक्तांनी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सध्या फरार असलेला संशयित इराणना मशनाजी कोनगलवार याचा अटकपूर्व जामीन लातूरच्या न्यायालयानं शनिवारी फेटाळलाय। 5 जुलै रोजी इराणना यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। शुक्रवारी त्या अर्जावरती दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल न्यायाधीशांनी राखीव ठेवला होता। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी RT अंतर्गत 25% आरक्षित जागांसाठी सोडतीची निवड यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे। सोडतीनुसार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील 338 शाळांमध्ये 4735 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। त्यांना मंगळवार 23 जुलैपासून प्रवेश मिळणार आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये दासखेड या गावामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना 2 किलोमीटरपर्यंत चिखल तुडवत शाळेत जावं लागतं। तर पावसाचा जोर वाढला तर शाळेला दांडी मारावी लागते। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। यासाठी शाळेसाठी रस्ता तयार करा अशी मागणी विद्यार्थी करतात। रावेर शहरातील जुन्या सावदा रोडवरील नागझिरा या नाल्याच्या पुलाचं काम संत गतीनं सुरू आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। संबंधित ठेकेदारांनी पुलाचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ताही न ठेवल्यानं विद्यार्थ्यांना पाईपलाईनवरनं जीवघेणा प्रवास करावा लागतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये ईट गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत मागील 1 वर्षापासून शिक्षकच नसल्याचं दिसून आलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। जवळपास 300 विद्यार्थी गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र हे विषय शिक्षकांअभावी शिकवले जात नसल्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे। त्यामुळे तात्काळ शिक्षकांची नेमणूक करा अन्यथा आंदोलन करू असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्रीच अमित शहांची भेट घेतली। हॉटेलमध्ये अजितदादांनी अमित शहांचं स्वागत केलंय। यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री अमित शहांसोबत बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आजच्या अधिवेशनाआधी दोघांमध्ये बैठक झाली असून शहांनी फडणवीसांकडून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं आजच पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी दादांसोबत विशेष केक आणला होता आणि तो कापला आहे। त्यावर मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा आशय लिहिण्यात आलाय। यावेळेस दादांनी केक पाहून स्मितहास्य करत केक कापून आजचा वाढदिवस साजरा केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये भाजपचे अधिवेशन होणार असून त्यास राज्यातील 5300 कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत महापौर नाना शितोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिरात उद्घाटन केलं। यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडच्या मेळाव्यात नवा शहराध्यक्ष घोषित करण्याची शक्यता आहे। इलेक्ट्रोल बॉन्डच्या व्यवहारांची विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे। या याचिकेसह अन्य याचिकांवरती सोमवारी सुनावणी होणार आहे। गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबत अर्ज करण्यासाठी मुदत जी आहे ती शासनानं 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे। राज्यातील सहकारी दूध संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे।
आमगाव शहरामध्ये असलेल्या कुंभारटोली आणि पाऊलडोना या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे। त्यामुळे रस्ता बांधण्यासाठी विद्यार्थ्यांनी खड्ड्यामध्ये भाताची पिकं लावून आंदोलन केलं। रस्ता चांगला बांधण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे। अजित पवार गटाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी कबड्डी स्पर्धेत गोंधळ घातलाय। पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हा प्रकार घडला असून चांदेरेंनी कबड्डी पंचाला शिवीगाळ करत त्याच्यावरती हात उगारला। पंचाचा निर्णय न पटल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर आलंय। पालघर जिल्ह्यातील वाडा येथे दुकानाला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। कोल्हापुरातील राजारामपुरी इथं एका शाळेतील विद्यार्थ्यांवर माकडानं हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। यावेळेस शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी वेळीच त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलंय। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये नवेगाव बांध इथं शेतकऱ्याचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू झालाय। नारायण काळसर्प असं या मृत शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या परिवाराला शासनानं भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। वर्ध्यात कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यातच समुद्रपूर तालुक्यातील रासा या गावामध्ये एका गायीच्या गोठ्यावरती वीज कोसळली। त्यात एका बैलासह दुचाकी आणि शेतीचं साहित्य जळून खाक झालं। यात जवळपास 2.5 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अमेरिकन कॉन्स्युलेट मायकल हम्फी यांनी वेरूळ लेणीला भेट दिली आहे। यावेळेस त्यांनी सुरक्षा यंत्रणा सुद्धा न घेता कोणताही तामझाम न करता लेणीची पाहणी केली आहे। गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आई एकविरा देवीची आरती भक्तांच्या हस्ते करण्यात आली। हा मान नवी मुंबईतील अमर पाटील यांना मिळाला। आज दिवसभर कार्ला देवस्थानाच्या तर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। शिर्डीत गुरुपौर्णिमेचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। पहाटे काकड आरतीनंतर गुरुपौर्णिमेच्या उत्सवाची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। यावेळेस मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासूनच उत्साहात सुरुवात झाली। त्याचबरोबर आज मुख्य दिवस आहे आणि आजही जल्लोषाचं वातावरण आहे। साईनामाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमून निघाली आहे। आज दिवसभर मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवले जाणार आहेत आणि रात्रभर मंदिर खुलं असेल। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल झालेत। पहाटे 5 वाजता काकड आरती पार पडली। अगदी रात्रीपासूनच अनेक भक्तगण दर्शनासाठी आणि आरतीसाठी हजर होते। गेल्या आठवडाभर गुरुपौर्णिमेचा उत्सव अक्कलकोटमध्ये साजरा करण्यात येतोय। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं संतनगरीमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। पहाटेपासूनच भक्त शेगावामध्ये दाखल झाले आहेत। संत गजानन महाराजांच्या दर्शनानं दिवसाची सुरुवात करून गजानन महाराजांच्या गजरामध्ये भक्त तल्लीन झाले आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पंढरपूरमध्ये विठुरायाची गुरुपौर्णिमेला भेट होते। विठुराया आणि संत तुकाराम महाराजांची भेट गुरु शिष्य भेट मानली जाते। देहूमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भक्तांची मांदियाळी असते। त्यामुळे विविध भागातून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी देहू नगरीमध्ये दाखल झाले आहेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हरिद्वार आणि उत्तराखंड इथं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। भाविकांनी गंगा नदीच्या पात्रामध्ये पवित्र स्नान केलं। देशभरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर 2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईमध्ये पार पडला। यावेळी दिघेंची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक दिघेंच्या वेशामध्ये स्टेजवरती दिसला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिनेमात त्यांची भूमिका साकारणारा क्षितेश दाते एकत्र आले होते। तेव्हा नेमके शिंदे कोण हे ओळखणं देखील कठीण झालं होतं। धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील डायलॉगची सध्या चर्चा रंगली आहे। कुणाशी तरी आघाडी करून विकलात भगवा रंग या डायलॉगमुळे सिनेमाच्या या भागातही पुन्हा ठाकरेंनाच टार्गेट केल्याचं दिसून आलंय। मी मुख्यमंत्री होईल असं वाटत नव्हतं, पण याबाबत आनंद दिघे साहेबांना विश्वास असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिलाय। 20 वर्षांपूर्वी साहेब म्हणाले होते, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे। धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलरचं लॉन्चिंग करण्यात आलं। यावेळेस कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही आठवणींना उजाळा दिलाय।
विचारांची गद्दारी झाल्यानं एकनाथ शिंदे तेव्हाचं सरकार सोडून बाहेर पडले. तसंच एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे स्वर्गामधून आशीर्वाद देत असतील, कारण या दोघांनीही विचारांची गद्दारी मान्य नव्हती असं विधान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ज्यांना गद्दार म्हणून हिणवलं त्याच शिंदेंचं नेतृत्व जनतेनं स्वीकारलं असंही फडणवीस म्हणाले.